महाराष्ट्रामध्ये रोज उठल्यानंतर आपण आजूबाजूला ज्या बातम्या बघतोय त्याच्यामध्ये आमदारांची पळवापळवी, निधीच्या नावाखाली केवळ विकासाचा देखावा, विचारांशी अजिबात निष्ठा नाही आणि याच्या पुढं जाऊन भर सभागृहामध्ये आपले मुख्यमंत्रीच एखाद्या प्रकल्पाबद्दल प्रश्न विचारल्यानंतर महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांना बघून घेऊ अशा पद्धतीची धमकी देत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती तिकडे देशाच्या कोपऱ्यात कुठंतरी एक चांगलं काम होताना दिसतंय आणि मुख्यमंत्री त्या पदावरती बसल्यानंतर काय करू शकतो याचं एक सुखद चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. मी गोष्ट करतोय तमिळनाडू राज्याची, जिथं 52 वर्षांचे जोसेफ विजय अर्थात थलपती विजय हे मुख्यमंत्री पदावरती विराजमान झालेले आहेत. पहिल्याच प्रयत्नामध्ये पहिलीच निवडणूक जिंकून ते या पदावरती पोहोचलेले आहेत. याच्या आधीचा कुठलाही प्रशासनाचा अनुभव त्यांच्या पाठीशी नाही आहे, पण तरी देखील गेल्या काही दिवसामध्ये त्यांनी केलेलं काम जे आहे याची फार चर्चा होती. हा मुख्यमंत्री आपल्याला सार्वजनिक बसेसमधून प्रवास करताना दिसतो. हा मुख्यमंत्री पोलिओ लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये स्वतः लस हातात घेऊन चिमुकल्यांच्या तोंडामध्ये ती देताना दिसतो. हा मुख्यमंत्री आपल्याला अगदी कूल स्वरूपामध्ये जिकडे तिकडे वावरताना दिसतोय. नेहमीचं सरधोपट जे राजकारण आहे त्याला कुठंतरी छेद देणारं हे सुखद चित्र तमिळनाडूमध्ये आपल्याला दिसतंय. ज्यावेळी आपल्या राजकारणामध्ये अतिशय निगेटिव्ह, डिप्रेसिव्ह अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, त्यावेळी तमिळनाडूमधलं जे चित्र आहे त्याच्यातनं आपण काहीतरी शिकायला हवं का? आणि जे बरं चाललेलं आहे तिथलं ते आपल्याकडं पण राबवता येईल का, याची चर्चा करण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि याच्यातल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला योग्य वाटत आहेत, महाराष्ट्रातही राजकारण्यांनी अशा गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं असं तुम्हाला वाटतंय, हे देखील कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण व्हिडिओची सुरुवात करूयात. त्याच्या आधी एक डिस्क्लेमर हा पण आहे की विजय यांची ही सुरुवात आहे. आत्ता कुठं 3-4 महिने होत आहेत, त्यामुळं सुरुवातीच्या भरामध्ये काही निर्णय होतात. आपण असं म्हणत नाही आहे की ते पूर्णपणे परफेक्ट काम करत आहेत. कदाचित त्यांच्याही कामाची तपासणी आपल्याला नंतर करावी लागेल, पण किमान इंटिग्रिटी नावाची गोष्ट त्यांच्या आजवरच्या निर्णयामध्ये दिसते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे त्यांच्याकडं काठावरच्या बहुमताचं सरकार आहे. जसं महाराष्ट्रामध्ये 288 पैकी 237 आमदारांचं बहुमत आहे, तितकी चैन विजय यांना परवडत नाही आहे राजकीयदृष्ट्या, पण तरी देखील त्यांचं लक्ष राज्याच्या विकासावरती आणि राज्याच्या हितासाठी निर्णय घेण्यामध्ये आहे. मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाल्यानंतर छोटे छोटे पक्ष फोडा, यांचे आमदार पळवा, त्यांचे आमदार पळवा आणि आपली ताकद भक्कम करा, याच्याकडं ते लक्ष देत नाही आहेत. ते कामावरती लक्ष देत आहेत. आणि म्हणून या तामिळनाडूमधल्या कूल मुख्यमंत्र्याच्या काही कूल निर्णयांची चर्चा आपण या व्हिडिओत करायची. सुपरस्टार थलापती जेव्हा सिनेमातल्या त्याच्या एंट्रीला टाळ्या आणि शिट्ट्या घ्यायचा, तोच विजय जेव्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसला तेव्हा सगळ्यांची नजर एका गोष्टीवर होती, ती म्हणजे पॉप्युलिझम आणि प्रॅक्टिकल गव्हर्नन्स याचा बॅलन्स ते कसे ठेवत आहेत. महाराष्ट्रात जेव्हा नेत्यांची निष्ठा मिनटाला बदलतीये आणि सरकारं पडताना पाडताना बनवताना लोक पाहतायत, तेव्हा तमिळनाडूचा नवा मुख्यमंत्री पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स काय असतं हे दाखवून देण्यामध्ये मग्न आहे. थलापती विजय यांचे जर काही महत्त्वाचे निर्णय सांगायचे झाले तर त्यातला पहिला निर्णय आहे वीज बिलाचा. म्हणजे अगदी ज्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा पहिल्या 10 मिनिटांमध्ये त्यांनी घेतलेल्या निर्णयांपैकी हा एक होता. 200 युनिट वीज जी आहे ती पूर्णपणे मोफत केली. प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्क्वॉड तयार केलं आणि ड्रग विरोधी पथकं ही प्रत्येक जिल्ह्यात तयार केली. अर्थात हा त्यांच्या वचननाम्याचा भाग होता, पण ही सगळी आश्वासनं त्यांनी पहिल्याच दिवसामध्ये, पहिल्या 10 मिनिटांमध्ये पूर्ण केली. तमिळनाडूतल्या जवळपास 2,40,00,000 कुटुंबांना या निर्णयाचा फायदा झालेला आहे वीज मोफत मिळाल्यामुळं. आधीपासून तिथं 100 युनिट वीज मोफत होती, पण त्याच्यामध्ये अजून एक दिलासा मुख्यमंत्र्यांनी दिला. सोबतच मुख्यमंत्री पदावरती बसल्यानंतर त्यांनी 717 दारूची दुकानं बंद करण्याचा निर्णय केला. ती सगळी सरकारी दुकानं होती आणि अशा क्षेत्रामध्ये होती जिथं शाळा, कॉलेजेस, मंदिर, मशिदी, चर्च आहेत. आणि अशा परिसरामध्ये सरकारचं दुकान नको दारूचं, जरी आपल्याला रेव्हेन्यू बुडवावा लागला तरी चालेल, ही भूमिका त्यांनी घेतली. म्हणजे बघा,
तमिळनाडूच्या राजकारणामध्ये हा दारूबंदीचा मुद्दा अत्यंत संवेदनशील राहिलेला आहे नेहमी, पण तरीसुद्धा हा बेधडक निर्णय थलापती विजय यांनी घेऊन दाखवला. सोबत त्यांनी कॉर्पोरेट स्टाईलनं काम करणं सुरू केलं. सरकारी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी छोटे छोटे पण किरकोळ बदल केले, ज्याचा परिणाम सगळ्या व्यवस्थेवरती मोठ्या प्रमाणामध्ये झाला. राजकारणी म्हणजे लेट लथीफ, उशिरा येणारे, फक्त फाईल्सवर सह्या करणारे आणि जेवणाच्या टेबलवरती राजकीय चर्चा करणारे, ही प्रतिमा विजयनं मोडीत काढली. विजय टिपिकल मुख्यमंत्र्यांसारखा वावरत नाही. तो स्वतःही फॉर्मल शर्ट पॅन्टमध्ये 10च्या ऑफिससाठी 9:45 वाजता पोहोचतो. अशा काही बातम्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतःचा डबाही घरून आणतो. ऑफिस अवर्स पूर्ण करणार हे विजयनं स्वतःच सुरुवात केल्यामुळं त्याच्यासोबत आणि हाताखाली काम करणाऱ्यांना कडक शिस्त स्वतःला लावून घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही आहे. सचिवालयातली कुठलीही फाईल 3 दिवसापेक्षा जास्त काळ पेंडिंग राहणार नाही, यासाठी त्यांनी डिजिटल ट्रॅकिंग सुरू केलं आहे. याच्यापूर्वी आठवडा रखडणाऱ्या फाईल्सचा निपटारा आता 48 ते 72 तासामध्ये होतोय. टाइम्स ऑफ इंडियानं द कॉर्पोरेट CM या मथळ्याखाली एक स्पेशल रिपोर्टच छापला आहे. त्याच्यामध्ये यातल्या बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. विजयच्या या निर्णयामध्ये सगळ्यात भारी निर्णय कुठला असेल तर तो VIP कल्चर संपवण्याचा. आपल्याकडे तुम्ही बघितलं असेल की लोक व्हिडिओ शूटिंग करून एका दिवसापुरतं VIP कल्चर संपलेलं आहे असं दाखवतात, पण विजयनं प्रत्यक्ष तिथं काही बदल केलेले आहेत. म्हणजे ज्यावेळी VIP ताफा जात असेल तेव्हा संपूर्ण रोड ब्लॉक केला जाणार नाही. केवळ रस्त्याची एकच लेन ही राखीव केली जाईल आणि इतर 2 लेन ज्या आहेत त्या सर्वसामान्य लोकांच्यासाठी चालूच राहतील. हे त्यानं अंमलात आणलेलं आहे. त्याच्यामुळं दिखाव्यासाठी केवळ VIP कल्चर सोडतोय आणि सायकलवरती येतोय हे एक दिवसाचं नाटक त्यानं केलं नाही. ठीक आहे, मला VIP ताफा वापरावा लागतोय, पण त्याच्यामध्ये सामान्यांचा विचार करून काय करता येईल याचा समतोल साधत त्यानं निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी केल्यापासून तमिळनाडूमध्ये बरेच लोक या निर्णयाची प्रशंसा करताना दिसत आहेत. पुढचा निर्णय तर शहरातल्या प्रत्येक नागरिकाला हवाहवासा वाटणारा आहे. महाराष्ट्रामध्ये आज कुठेही फिरा, चौकाचौकात, गल्ली-गल्लीत कार्यकर्त्यांचे, राजकीय नेत्यांचे, त्यांच्या मुलांचे बड्डे विश करणारे, स्वागत करणारं कुठलं ना कुठलं बॅनर आपल्याला हमखास दिसतं. साऊथमध्ये तर अर्थात महाराष्ट्रापेक्षाही बॅनर्स आणि कटआउट्स लावण्याची मोठी क्रेज आहे आणि दक्षिण भारताच्या राजकारण्यामध्ये नेत्यांचे असे मोठे कटआउट्स लावण्याची ही परंपरा जी आहे ती धोकादायक होती. त्यामुळे काही अनेक अपघातसुद्धा झालेले होते. विजय यांनी स्वतःच्या वाढदिवसाला किंवा पक्षाच्या कार्यक्रमांना बॅनर लावणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत. याचा परिणाम असा झाला की चेन्नईसारखी शहरं बॅनर्स मुक्त झाली असून या VIP संस्कृतीच्या समाप्तीला सुशिक्षित तरुणांनी सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा दिला. त्यामुळं शहराचं, गावाचं जे काही सौंदर्य होतं ते थोडंफार टिकलं आणि लोकल मीडियानं सुद्धा थलापतींच्या या निर्णयाचं चेन्नईच्या मरीना बीच आणि हायवेवरती जे मोकळे श्वास घेणारे रस्ते आहेत त्यांचं खूप कौतुक केलेलं आहे. भ्रष्टाचाराशी 2 हात करण्यासाठी त्यांनी एक WhatsApp हेल्पलाईन सुरू केलेली आहे. थेट मुख्यमंत्री कार्यालयाशी जोडलेल्या या गुप्त हेल्पलाईनवर पहिल्याच महिन्यामध्ये हजारो तक्रारी आल्या. काही जिल्ह्यांमध्ये RTO, रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि स्थानिक महानगरपालिका या सगळ्या सरकारी आस्थापनांमध्ये लाच घेताना पकडलेल्या अधिकाऱ्यांच्या ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या, ज्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निलंबनाची कारवाई केली. अजून एक सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला त्यांनी दिलेलं महत्त्व. हा मुख्यमंत्री आपल्याला सरकारी बसमधून चालताना दिसतो आणि त्यांनी या पद्धतीची घोषणा केलेली आहे की तमिळनाडूमध्ये टप्प्याटप्प्यानं सरकारच्या सगळ्या बसेस ज्या आहेत त्या AC करायचा निर्णय घेतलेला आहे. AC ही आता लक्झरी राहिलेली नाही आहे, प्रत्येकासाठी ती आवश्यक गोष्ट आहे असं म्हणत त्यांनी हा निर्णय घ्यायचं ठरवलेला आहे. त्यामुळे प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव जो आहे तो मिळण्याची तिथं शक्यता निर्माण झालेली आहे आणि सोबत अशा प्रवासामुळे खाजगी गाड्यांचा जो वापर आहे तो देखील कमी होताना दिसतोय. तरुणांसाठी इंटर्नशिप योजना आणि शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा काही महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतलेत. विशेषतः 12वी नंतर उच्च शिक्षण घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कुठल्याही बँक गॅरंटीशिवाय 20 लाख रुपयांपर्यंतचं शैक्षणिक कर्ज देण्याची घोषणा विजय यांनी केलेली आहे. पैशाअभावी कुठल्याही हुशार विद्यार्थ्याचं शिक्षण थांबू नये, तो एज्युकेशन लोनच्या चक्रव्यूहात अडकू नये यासाठी सरकारनं स्वतः बँकांशी समन्वय साधलाय आणि
मेडिकल एंट्रन्ससाठी नीटऐवजी 12वीचेच मार्क ग्राह्य धरले जावेत, ही सुद्धा मागणी केंद्र सरकारकडे विजय यांनी केलेली आहे. हे झाले काही महत्त्वाचे निर्णय, पण यासोबत जसं मी सुरुवातीला सांगितलं, महिला सुरक्षेसाठी सिंगापेन म्हणजे मराठीत सांगायचं तर सिंहिनी ही स्पेशल सिक्युरिटी फोर्स त्यांनी सुरू केली. ही एक रॅपिड ॲक्शन फोर्स आहे. प्रत्येक जिल्ह्यात अँटी ड्रग्ज टास्क फोर्सही तैनात केलेला आहे. शिवाय मुख्यमंत्री झाल्यानंतर महिनाभरामध्येच त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारा पीक कर्जमाफीचा निर्णयही जाहीर केला, ज्यामुळं ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळालं. सागरी सीमेवर श्रीलंकेच्या नौदलाकडनं होणारे हल्ले रोखण्यासाठी मच्छीमारांच्या बोटींना मोफत सॅटेलाईट ट्रॅकिंग यंत्रणा बसवून दिलेली आहे. सोबत ग्रामीण भागातल्या गरीब विद्यार्थ्यांच्याकडं घरात अभ्यासासाठी पुरेशी जागा किंवा वीज नसते, महागड्या कोचिंग क्लासेसची फी त्यांना परवडू शकत नाही, म्हणून विजय यांच्या पक्षानं तमिळनाडूतल्या ग्रामीण भागामध्ये रात्रीच्या अभ्यासिका आणि मोफत शिकवणी वर्ग सुरू केलेले आहेत. विजय थलपती यांना राजकारणाचा अनुभव नाही आहे. पहिल्याच प्रयत्नामध्ये निवडणूक लढवून ते थेट मुख्यमंत्री झालेले आहेत, पण तरी देखील त्यांच्या या निर्णयांची इतकी चर्चा जी आहे ती पहिल्या काही दिवसामध्येच होती आहे. अर्थात काळ अजून पुढचा बराच त्यांना काढायचा आहे, काही आव्हानं जरूर येतील, पण ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये आपल्या आजूबाजूला आपण राजकारण सोडून बाकीच्या सगळ्या भलत्या गोष्टी ऐकतोय आणि आपले खासदार जाहीरपणे मी 5-5 खून केलेले आहेत, मला हे करून दाखवा, मला ते करून दाखवा असं म्हणतायत, ज्यावेळी नगरसेवक जाऊन डॉक्टरांना मारहाण करताना दिसत आहेत, मुख्यमंत्री विधानसभेमध्ये अशा पद्धतीची भाषा बोलतायत, त्यावेळी देशाच्या कोपऱ्यामध्ये कुठंतरी एक बरं काम एक मुख्यमंत्री जरा पठडी बाहेरच्या गोष्टी करू पाहतोय आणि राजकारणातलं काहीतरी एक चांगलं चित्र, कूल चित्र जेनझीच्या भाषेमध्ये आपल्याला दिसतंय, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता. विजय थलपती यांच्या या निर्णयांबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि यातले कुठले निर्णय महाराष्ट्रामध्ये सुद्धा तातडीनं व्हायला हवेत? सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबद्दलचा असेल, होर्डिंगबद्दलचा निर्णय असेल, तुम्हाला काय वाटतं की याची किती तातडीनं अंमलबजावणी आपल्याकडं करायला हवी? आणि यासोबत विजय यांच्याबद्दल तुम्हाला अजून काय वेगळं दिसतं हे देखील कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुर्तास आपण इथं थांबूयात. व्हिडिओ आवडल्यास अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचायला विसरू नका. धन्यवाद.